हाय ऑल अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट आपण बघतो त्या महाराष्ट्र बोर्डच्या 11वीच्या कॉमर्सच्या बुक मधून बघतोय. मागच्या भागामध्ये आपण मॅचिंग कन्सेप्ट आणि मटेरियलिटी कन्सेप्ट या दोन पाहिल्या होत्या. त्याच्या खालती एक छोटीशी ऍक्टिव्हिटी होती, स्टुडंट ऍक्टिव्हिटी. ही स्टुडंट ऍक्टिव्हिटी बघूयात काय. गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ इकॉनॉमिक अँड नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी याचे एक्झाम्पल्स द्या. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे अगदी सोपं असतं. इकॉनॉमिक म्हणजे जिथे जिथे पैशाचा व्यवहार आला, जिथे जिथे व्यवहारामध्ये पैसे आले किंवा गेले त्याला म्हणतात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. मग आता यात काय काय असू शकतं. तुमचे डेली जे तुम्ही काही काही खर्च करता, स्टेशनरी घेता, दूध घेता, फळं घेता, भाजी घेता, रेंट देता, इलेक्ट्रिसिटी बिल पे करता, हे सगळे झाले तुमचे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असू शकतं. तुम्ही घरामध्ये काही मदत केली, घरामध्ये एखाद्या दिवशी कुकिंग केलं, क्लिनिंग केलं, किंवा कोणाला सपोर्ट केला, कोणाला मदत केली, किंवा तुम्ही एखादी हॉबी असेल तुमची स्वतःची, म्हणजे तुम्हाला एखादं स्टॅम्प कलेक्शन, सॉन्ग कलेक्शनची हॉबी असेल, मग तुम्ही त्याचं कलेक्शन केलं. ह्या सगळ्या झाल्या तुमच्या नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. कारण यामध्ये हे जे व्यवहार केले, हे जे ट्रान्झॅक्शन झाले, त्यामध्ये कुठेही पैशाची देवाणघेवाण झाली नाही. हे तुम्हाला समजलं. जिथे जिथे पैशाची देवाणघेवाण होईल ती इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, आणि जिथे जिथे तुम्ही विदाऊट पैशांची देवाणघेवाण करता, स्व इच्छेने व्हॉल्युंटरीली तुमची हॉबी म्हणून जर तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी केली असेल तर त्याला म्हणतात नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. पुढचं बघू. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज दॅट यू फाइंड इन युअर हाऊस. तुमच्या स्वतःच्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत ती असेट आहे का लायबिलिटी, हे सर्च करा असं त्यांनी सांगितलेलं. हे आयडेंटिफाय करा. आता तुमच्या घरात फर्निचर असेल तर ती ऍसेट झाली. तुमच्या घरात कॅश असेल एखाद्या ठिकाणी ठेवलेली सेव्हिंग, तर ती सुद्धा तुमची ऍसेट झाली. तुमच्या घरामध्ये फॅन असेल तर ती सुद्धा तुमची ऍसेट झाली. एखादी मशीन असेल, मिक्सर असेल तर ती सुद्धा तुमची, फ्रीज आहे, त्या सगळ्या तुमच्या ऍसेट्स झाल्या. आणि लायबिलिटी मध्ये काय काय येऊ शकतं तुमच्या. समजा तुम्ही जर का भाड्याच्या घरात राहत असताल आणि तुम्हाला भाडं ते रेंट जे आहे त्या घराचं ते पुढच्या महिन्यामध्ये द्यायचं आहे, तर ते द्यायचं आहे, ती लायबिलिटी झाली तुमची. जर तुम्ही ते घर राहण्यासाठी एखादं लोन काढलं असेल तर ते लोन सुद्धा तुमचं काय झालं, लायबिलिटी झालं. असे खूप सारे एक्झाम्पल्स असू शकतात. तर त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही शोधून काढा. आता ह्या ज्या ऍसेट्स आणि लायबिलिटीज आहेत ना, याची मी सेपरेट लिस्ट बनवलेली आहे, आणि ते व्हिडिओ अकाउंटिंग कन्सेप्ट या प्लेलिस्टच्या अंडर तुम्हाला अधिकाधिक माहिती मिळेल. बिझनेसच्या दृष्टीने तुम्हाला ऍसेट्स आणि लायबिलिटीची सेपरेट लिस्ट इथे मिळेल. अकाउंटिंग बेसिक कन्सेप्ट या प्लेलिस्टच्या अंडर. आता पुढे काय लिहिलेलं आहे त्यांनी. अकाउंटिंग स्टँडर्ड्स एएस, ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे. एएस म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड, अँड IFRS. IFRS चा फुल फॉर्म असतो इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. आता अगदी सोप्या ह्याच्यामध्ये सांगते. ज्यावेळेस आपण मराठी शिकतो, इंग्लिश शिकतो, जेव्हा एखादी लँग्वेज आपण शिकतो, त्यावेळेस त्या लँग्वेजला ग्रामर असतं. ग्रामर म्हणजे व्याकरण असते. तसंच अकाउंटिंग ही बिझनेसची लँग्वेज आहे. बिझनेसचे सगळे जे ट्रान्झॅक्शन्स असतात ते अकाउंटिंग लँग्वेज मध्ये लिहिले जातात. डेबिट, क्रेडिट, अकाउंटिंगचे 3 गोल्डन रूल्स वापरून ते केले जातात. हेच जे आहेत अकाउंटिंग लँग्वेज, ह्याचं स्वतःचं जे ग्रामर आहे ते ग्रामर ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि IFRS मध्ये दिलेलं आहे. आता हे अकाउंटिंगचं ग्रामर आहे म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये अकाउंटिंगशी रिलेटेड सगळे रूल्स, रेग्युलेशन्स, प्रिन्सिपल्स, कन्व्हेन्शन्स, त्याच्या चालीरीती, रूढी, परंपरा ज्या आहेत अकाउंटिंगच्या, ते कसं कसं डेव्हलप झालं, त्याची हिस्ट्री, बॅकग्राऊंड, नंतर त्याचे काय काय मॉडर्न किंवा इम्प्रुव्हमेंट किंवा काय काय डेव्हलपमेंट झाली, हे सगळं या अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि IFRS मध्ये दिलेलं आहे. हे वापरूनच आपण सगळ्या एंट्रीज या पास करतो. हे वापरूनच आपण बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, फायनान्शियल स्टेटमेंट्स, कॅश फ्लो स्टेटमेंट्स, सगळे रिपोर्ट्स हे आपण बनवतो. आणि गव्हर्नमेंट, आणि हे सगळं मान्य केलेलं आहे, गव्हर्नमेंट अथॉरिटीजने मान्य केलेलं आहे, कंपनी लॉने मान्य केलेलं आहे, GST लॉने मान्य केलं आहे, इन्कम टॅक्स लॉने मान्य केलेलं आहे, बँकेने सुद्धा हे मान्य केलेलं आहे. जेव्हा तुम्हाला ते लोन सँक्शन करतात त्यावेळेस सुद्धा त्यांनी बघितलेलं असतं की या अकाउंटिंग कन्सेप्ट वापरूनच तुम्ही तुमचं फायनान्शियल्स बनवलेलं आहे,
मला त्याप्रमाणे एवढं लोन सँक्शन झालं पाहिजे, ते सुद्धा त्याच्यावरून ठरवलं जातं. आता हे सगळं मी अगदी सोप्या मराठीत तुम्हाला सांगितलं. आता अकाउंटिंग डेफिनेशन म्हणजे पुस्तकामध्ये त्यांनी कसं मांडलेलं आहे आपण बघू. Accounting standards provide a framework and norms to be followed in accounting so that financial statements of different enterprises become comparable. आता बघा हे का मांडलेलं आहे, हे का दिलेलं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड्स IFRS हे व्याकरण का दिलेलं आहे. बिझनेस असतात हे खूप प्रकारचे असतात. तुम्ही बघताच तुमच्या घराच्या बाहेर जाल वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत. होलसेलर आहे, रिटेलर आहे, ट्रेडर आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. मग अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज ज्या असतात त्यांचं जेव्हा अकाउंटिंग होतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातं, बॅलन्स शीट बनवली जाते. तर एका इंडस्ट्रीला दुसऱ्या इंडस्ट्री बरोबर जर कम्पेअर करायचं असेल, त्याची तुलना करायची असेल की कोण आज चांगल्या प्रोग्रेसमध्ये आहे, कोण आज लो प्रोग्रेसमध्ये आहे, तर त्यावेळेस हे जे सेट केलेले प्रिन्सिपल्स असतात हे वापरून त्यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं जातं आणि त्यांना त्याप्रमाणे अवॉर्ड दिलं जातं किंवा त्यांना रेकॉग्निशन दिलं जातं. म्हणूनच आज आपण म्हणतो टाटा, रिलायन्स, इन्फोसिस या कंपनीज मोठ्या आहेत. त्यांचे शेअर्स सुद्धा चांगले मार्केटमध्ये आहेत. का तर हे अकाउंटिंग हेच सगळं अकाउंटिंग ह्याच बेसिसवरती त्यांनी फायनान्शियल्स बनवलेले असतात आणि याच्याच वरती त्यांना रेकॉग्निशन दिलं जातं, अवॉर्ड दिलं जातात. पुढे पुढे त्यांना मान्यता मिळाली जाते आणि त्याच्यावरूनच त्यांची व्हॅल्यू ही ठरवली जाते. पण हे सगळं कधी होतं, ज्यावेळेस त्यांनी गव्हर्नमेंटनी दिलेले हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स प्रिन्सिपल्स वापरून जर्नल एंट्रीज पास केल्या असतात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवलेलं असतं. It is necessary to standardize the accounting principles to ensure consistency, comparability, adequacy, and reliability of financial reporting. आता हे सगळं का केलेलं आहे याच्या मागचं रिझन्स दिलेलं बघा. कन्सिस्टन्सी म्हणजे वर्षानुवर्ष हे फॉलो केलं झालं पाहिजे. आज आज ही मेथड फॉलो केली, उद्या ती मेथड फॉलो केली, त्यामुळे प्रॉफिट लॉस एकदम चेंज होणार मागच्या वर्षापासून, असं नाही व्हायला पाहिजे. कन्सिस्टंटली हे फॉलो केलं पाहिजे. पहिल्या वर्षी तुम्हाला शिकताना थोडं अवघड वाटेल, थोडं नवीन वाटेल, पण हेच वर्षानुवर्ष हेच चालू राहतं. मग पुढच्या वर्षी थोडं सोपं वाटतं. नेक्स्ट कम्पॅरेबिलिटी. एका इंडस्ट्रीशी, एका कंपनीशी दुसऱ्या कंपनीच्या परफॉर्मन्सशी कम्पेअर करण्यासाठी हे बनवलं आहे. ऍडिक्वसी अँड रिलायबिलिटी म्हणजे हे विश्वसनीय असायला पाहिजे. ऍडिक्वेट असायला पाहिजे म्हणजे पूर्ण असायला पाहिजे आणि विश्वसनीय असायला पाहिजे. काय विश्वसनीय असायला पाहिजे तर फायनान्शियल रिपोर्टिंग म्हणजे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जी त्यांनी प्रेझेंट केलेली आहे ही ट्रस्ट त्याच्यावरती समोरच्याचा असला पाहिजे जेव्हा हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि IFRS ते फॉलो करतील. इथेच त्यांनी एक डेफिनेशन दिलेली आहे. इन द वर्ड्स ऑफ कोहली, accounting standards are codes of conduct imposed by customs, laws, or professional bodies for the benefit of public accountants and accountants generally. हे कशासाठी बनवलेलं आहे? कोड्स ऑफ कंडक्ट. कोड्स ऑफ कंडक्ट म्हणजे काय? आपलं जसं भारताची संविधान आहे तशीच ही ह्याची अकाउंटिंगची संविधान आहे थोडक्यामध्ये. ह्याची ही सांगतं रूल रेग्युलेशन, ह्याच्याप्रमाणे हे असं वागा, याच्याप्रमाणे तुमचं फायनान्शियल्स प्रिपेअर करा असं, जेणेकरून ह्याचा पब्लिक अकाउंटंटला, तुमच्यासारख्या माझ्यासारख्या अकाउंटंट जे आहे त्यांना बेनिफिट होईल. आपल्यालाही कुठेतरी मागे बॅकग्राऊंड असला पाहिजे, बेस असला पाहिजे की आपण हे सगळं का करतोय, आपण ह्या एंट्रीज का करतोय, हे सगळं यामध्ये लिहिलेलं आहे, ह्यामध्ये दिलेलं आहे. याच्याच बेसिसवरती आपण हे पुढे शिकतोय आणि हे अप्लाय करणार आहे. Thus, accounting standards are written policy documents issued by the expert accounting body or by government or other regulatory body covering the aspects of recognition, measurement, treatment, presentation, and disclosure of accounting transactions and events in the financial statements. तर म्हणजे काय म्हटलेलं आहे, हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत ना, हे एक्सपर्ट लोकांनी बनवलेलं आहे. नंतर हे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट अथॉरिटीजने बनवलेलं आहे. त्यामुळे ह्याला एक चांगलं रेकॉग्निशन आहे, याला चांगली मान्यता आहे. मेजरमेंट, ट्रीटमेंट, प्रेझेंटेशन, डिस्क्लोजर्स
ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन इन द फायनान्शियल स्टेटमेंट्स, म्हणजे यांनी त्यामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे आणि त्याला एक चांगली मान्यता दिली आहे. त्याच्यामध्ये मेजरमेंट्स म्हणजे काय काय त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं, काय काय कशी ट्रीटमेंट द्यायची एखाद्याची, नंतर डिस्क्लोजर कसं करायचं. डिस्क्लोजर कसं करायचं म्हणजे काय, उघड कसं करायचं प्रेझेंटेशन. जसं आपण म्हणतो बॅलन्स शीट मध्ये आपण काय करतो, तर लेफ्ट हँड साईडला सगळ्या लायबिलिटीज दाखवतो, राईट हँड साईडला सगळ्या ऍसेट्स दाखवतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये लेफ्ट हँड साईडला सगळे आपण एक्सपेन्सेस दाखवतो, डेबिट म्हणजे सगळे एक्सपेन्सेस देतो, आणि राईट हँड साईडला सगळे इन्कम्स किंवा सेल्स दाखवतो. तर हे जे मेजरमेंट, डिस्क्लोजर, ह्या ज्या ट्रीटमेंट आहेत ते कसं द्यायचं हे सगळं त्यांनी त्यामध्ये एका एक्सपर्ट लोकांची बॉडी कमिटी तयार केली आहे आणि त्याच्यामधनं हे सगळं पुढे तयार केलेलं आहे. आता त्यांनी दिलेलं आहे नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड. हे जे आहे ना हे तुम्हाला एक बॅकग्राऊंड म्हणून पण माहिती पाहिजे आणि तुम्हाला एक्झाम मध्ये पण एखादा छोटा 1-2 मार्काचा याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड, हे का गरज काय ही अकाउंटिंग स्टँडर्डची? टू प्रमोट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स, आणि म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट तुम्हाला अधिकाधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी. टू हेल्प अकाउंटंट्स टू फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर्स अँड प्रॅक्टिसेस. तुमच्यासारखे माझ्यासारखे जे अकाउंटंट आहेत तर त्यांना एखादी रूल्स हे युनिफॉर्म रूल्स म्हणजे एकसारखे रूल्स वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जरी आपण काम करत असलो तरी तुम्हाला आणि मला फॉलो करण्यासाठी, त्याप्रमाणे आपण अकाउंटिंग करण्यासाठी. फॅसिलिटेट मिनिंगफुल कंपॅरिझन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ 2 or more एंटिटीज. दोन किंवा त्यापेक्षा अधिक जर का कंपनी असतील तर त्यांच्याशी जर तुलना करायची असेल, कंपॅरिझन करायचं असेल की कोणती चांगली प्रोग्रेस करते आणि कोणती कमी प्रोग्रेस करते, यासाठी सुद्धा हे रूल्स अकाउंटिंग स्टँडर्ड बनवले आहेत. एनहान्स रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स त्यांनी बनवलेले आहेत कंपन्यांनी, तर ते किती विश्वसनीय आहेत, रिलायबल आहेत, त्याच्यावरती आपण किती विश्वास ठेवू शकतो आणि त्या बेसिसवरती कंपॅरिझन करू शकतो, यासाठी. मीट द लिगल रिक्वायरमेंट्स इफेक्टिव्हली. आता लिगल रिक्वायरमेंट्स म्हणजे कोणाकोणासाठी? इन्कम टॅक्स असू शकतं, जीएसटी लॉ असू शकतं, ESI, PF असे छोटे छोटे जे लॉज आहेत यांच्या सगळ्या लिगल रिक्वायरमेंटसाठी सुद्धा फायनान्शियल्सने ह्याप्रमाणे स्टँडर्ड्स प्रमाणे बनवायला पाहिजे, जेणेकरून जर कुठली एखादी स्क्रुटिनी निघाली, केस निघाली तर त्यांना ते उपयोगी पडतील. आता इथे बघा, इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. इंटरनॅशनल म्हणजे काय? जर का तुम्ही मोठ्या MNC कंपनीमध्ये जॉईन झाला, म्हणजे एखाद्या फॉरेन कंपनीचं जिथे ज्याचं अकाउंटिंग इथं पुण्यात होतं, इथे भारतामध्ये होतं, अशा कंपनीमध्ये जर तुम्ही जॉईन झाला तर तिथे सुद्धा इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड हे वापरलं जातं. इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स आर इश्यूड बाय इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड, IASB. हे कोणी दिलेलं आहे? तर IASB ही एक कमिटी आहे, एक ग्रुप आहे, आणि हा इंटरनॅशनल लेवलचा, ग्लोबल लेवलचा ग्रुप आहे. त्यांनी हे स्टँडर्ड दिलेले आहेत की तुम्ही ते वापरा, आणि त्यात आणि आपल्या अकाउंटिंग आपण जे शिकतो त्यामध्ये काही फरक नाही, थोडेसे ऍडिशनल 5-10%, 4-5 रूल एक्स्ट्रा असतात त्याच्यामध्ये, बाकी काही 80-90% आपलं आणि त्यांचं अकाउंटिंग हे सेमच असतं. IFRS is a set of international accounting standards stating how particular types of transactions and other events should be reported in a financial statements. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलेलं असतं की एखादा पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन असेल, इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन, 2 कंट्रीजच्या मधलं ट्रान्झॅक्शन, तर ते कसं तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये शो करा आणि कसं डिस्क्लोज करा, हे त्यांनी ऍडिशनल त्या IFRS मध्ये सांगितलं आहे. IFRS are issued to develop accounting standards that would be acceptable worldwide to improve financial reporting internationally. त्यांनी जे दिलेलं आहे हे वर्ल्ड वाईड म्हणजे सगळ्या देशांमध्ये, अमेरिका, लंडन, UK, जर्मनी, फ्रान्स, इटली, कुठलाही देश असो त्या सगळ्या देशांमध्ये ते मान्य केलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणेच फायनान्शियल हे रिपोर्ट करायचे आहेत, इंटरनॅशनली करायचे आहेत, म्हणजे वर्ल्ड वाईड लेवलला आपल्याला ते करायचे आहेत. आणि त्यामध्ये आणि ह्या अकाउंटिंग मध्ये काहीही फरक नाही, छोटासा 5-10% फरक आहे. 80-90% त्यांचा आणि अकाउंटिंग आपले जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत ते सेमच आहे. त्यानंतर आपलं अकाउंटिंग स्टँडर्ड हे कोणी इश्यू केलेलं आहे? ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, जे दिल्लीला यांचं मेन हेड ऑफिस आहे, त्यांनी आपलं अकाउंटिंग स्टँडर्ड्स, म्हणजे आपण जर का भारतीय कंपनीमध्ये काम करत असू तर त्यांच्याशी रिलेटेड जे काही रूल रेग्युलेशन्स आहेत ते
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICAI त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. ICAI यांनी इश्यू केला आहे. त्याप्रमाणे आपण बनवत असतो. आता ही त्याच्याशीच रिलेटेड ही माहिती दिली आहे. 1977 साली ती इन्स्टिट्यूट फॉर्म झालेली आहे. आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे काय? असं आता समजा आपलं 11वीचं पुस्तक आहे, तर त्यामध्ये कसं पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक, तिसरा टॉपिक असं असतं. त्याचप्रमाणे अकाउंटिंग स्टँडर्ड हे पण एक बुक आहे आणि त्याच्यामध्ये पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक, तिसरा टॉपिक. मग पहिला टॉपिक काय आहे? तर AS1 डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. मग तुम्ही काय अकाउंटिंग पॉलिसीज इथे फायनान्शियल बनवताना दिल्या आहेत त्या तिथे मेन्शन केल्या आहेत. AS2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरी तुम्ही कशी व्हॅल्यू करता? FIFO मेथडनी करता, LIFO मेथडनी करता, हिस्टॉरिकल कॉस्टनी करता. हे सगळं कॉस्टिंगचा पार्ट आहे. नंतर AS3 कॅश फ्लो स्टेटमेंट. असे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. हे सगळे चॅप्टर्स मी एका वेगळ्या सेपरेट व्हिडिओमध्ये 1 बाय 1 कव्हर करेल, जेणेकरून तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्डचं पण भरपूर सारं नॉलेज मिळेल. आणि तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही फायनलायझेशन करताल, मोठ्या कंपनीमध्ये जाल, तर तेव्हा तुम्हाला उपयोगी पडेल. हे आता तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने एक लाइनर तुम्हाला दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आता हा जो एक्सरसाइज आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करते, जेणेकरून जे 11वीचे स्टुडंट्स आहेत त्यांना पण त्याचा उपयोग होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा. ज्ञान हे दिल्याने वाढतं, जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा. थँक्यू. बाय.